नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारताचा सर्वात मोठा राज्य कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहेत। ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान। भारताचे सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। पृथ्वीवर सर्वात खोल महासागर कोणता आहे? ऑप्शन आहे ए अँटार्क्टिक महासागर, बी पॅसिफिक महासागर, सी ॲटलांटिक महासागर, डी इंडियन महासागर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅसिफिक महासागर। पृथ्वीवर सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर हा आहे। आता यानंतरचा पुढील व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। सिद्धार्थ हे नाव कोणाच्या जन्मनावाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए महावीर, बी गौतम बुद्ध, सी शंकराचार्य, डी चाणक्य। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गौतम बुद्ध। सिद्धार्थ हे नाव गौतम बुद्धाच्या जन्मनावाशी संबंधित आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। जगातील सर्वात मोठे रेगिस्तान कोणते आहे? ऑप्शन आहे ए गोबी रेगिस्तान, बी सहारा रेगिस्तान, सी कराकुम रेगिस्तान, डी थार रेगिस्तान। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहारा रेगिस्तान। जगातील सर्वात मोठे रेगिस्तान सहारा रेगिस्तान हे आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। कोणत्या रासायनिक घटकाचे प्रतीक Fe आहे? ऑप्शन आहे ए फॉस्फरस, बी लोह, सी फ्लोरीन, डी फ्लोरीन। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोह। लोह या रासायनिक घटकाचे प्रतीक Fe आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। भारताचा सर्वात जुना विद्यापीठ कोणते आहे? ऑप्शन आहे ए बनारस हिंदू विद्यापीठ, बी कलकत्ता विद्यापीठ, सी दिल्ली विद्यापीठ, डी मद्रास विद्यापीठ। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलकत्ता विद्यापीठ। कलकत्ता विद्यापीठ हे भारताचे सर्वात जुने विद्यापीठ आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। कोणता ग्रह सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण बळ दाखवतो? ऑप्शन आहे ए पृथ्वी, बी ज्युपिटर, सी मंगळ, डी शुक्र। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ज्युपिटर। ज्युपिटर हा ग्रह सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण बळ दाखवतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? ऑप्शन आहे ए मंगळ, बी शुक्र, सी बुध, डी पृथ्वी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शुक्र। सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र ग्रह हा आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? ऑप्शन आहे ए टोकियो, बी शांघाय, सी दिल्ली, डी मुंबई। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शांघाय। जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर शांघाय शहर आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। इलेक्ट्रॉनची शोध कोणत्या शास्त्रज्ञाने केली? ऑप्शन आहे ए न्यूटन, बी
जोझफ जॉन थॉम्सन, सी. आर्किमिडीज, डी. अल्बर्ट आइन्स्टाईन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जोझफ जॉन थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोध जोझफ जॉन थॉम्सन या शास्त्रज्ञांनी केली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारताचा सर्वात उंच शिखर कोणता आहे? ऑप्शन आहे ए. कंचनजंगा, बी. एव्हरेस्ट, सी. धवलागिरी, डी. नंदादेवी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एव्हरेस्ट. भारताचा सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट शिखर आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारतीय पुनरुत्थानाचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन आहे ए. दादाभाई नौरोजी, बी. राजा राममोहन रॉय, सी. स्वामी विवेकानंद, डी. ईश्वरचंद्र विद्यासागर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजा राममोहन रॉय. भारतीय पुनरुत्थानाचा जनक म्हणून राजा राममोहन रॉय हे ओळखले जातात. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. भारतात पहिली राष्ट्रीय उद्यान कोणती स्थापन झाली? ऑप्शन आहे ए. रणथंबोर, बी. जिम कॉर्बेट, सी. काझीरंगा, डी. सुंदरबन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जिम कॉर्बेट. भारतात पहिली राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट ही स्थापन झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. जगातील सर्वात मोठा द्वीप कोणता आहे? ऑप्शन आहे ए. ऑस्ट्रेलिया, बी. ग्रीनलँड, सी. बर्फीय द्वीप, डी. न्यू गिनी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रीनलँड. जगातील सर्वात मोठा द्वीप ग्रीनलँड द्वीप हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने केला? ऑप्शन आहे ए. लुई पाश्टर, बी. अलेक्झांडर फ्लेमिंग, सी. रॉबर्ट कोच, डी. व्हॅलेरी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन या औषधाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने केला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. कोणत्या देशाला सूर्याचे उदयाचे देश म्हटले जाते? ऑप्शन आहे ए. चीन, बी. जपान, सी. कोरिया, डी. थायलंड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान. जपान या देशाला सूर्याचे उदयाचे देश म्हटले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कोहिनूर हिरे कोणत्या ठिकाणाहून आले? ऑप्शन आहे ए. ब्राझील, बी. भारत, सी. आफ्रिका, डी. रशिया. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. कोहिनूर हिरे हे भारतातून आले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? ऑप्शन आहे ए. ऑक्सिजन, बी. नायट्रोजन, सी. कार्बन डायऑक्साईड, डी. हायड्रोजन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नायट्रोजन. पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात जास्त प्रमाणात नायट्रोजन हा वायू आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. जगातील सर्वात मोठा स्तनधारी प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहे हत्ती, बी. निळा व्हेल, सी. शेर, डी. गेंडा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निळा व्हेल. जगातील सर्वात मोठा स्तनधारी प्राणी हा निळा व्हेल आहे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? ऑप्शन आहे ए. तामिळनाडू, बी. तारापूर, सी. राजस्थान, डी. कर्नाटका. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तारापूर. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र
तारापूर हे आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.